91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार। साहित्य संमेलन संयोजन समितीची माहिती। भाजपा अतिशय लोकशाहीवादी पक्ष, दिल्लीला आता भाजप सरकारची गरज, बनसुरी स्वराज यांचं महत्त्वाचं वक्तव्य। पंजाबच्या मोहालीमध्ये 3 मजली इमारत कोसळली, इमारतीचा पाया खचल्यानंतर इमारत कोसळल्याची माहिती। कुवेत दौऱ्यात नरेंद्र मोदींनी घेतली माजी परराष्ट्र विभागातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची भेट। मंगलसिंग हंडा या 101 वर्षीय अधिकाऱ्यासोबत मोदींची चर्चा। पीक विमा घोटाळ्याची सखोल चौकशी होणार, सुरेश धस यांच्या मागणीनंतर फडणवीसांकडून चौकशीची घोषणा। मराठी माणसांचा अपमान करणाऱ्यांना चोपलं पाहिजे, मराठी माणसाला अपशब्द वापरल्यास सहन केलं जाणार नाही, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। मुलं चोरणारी टोळी समजून चौघा भीक मागणाऱ्यांना जमावानं बेदम मारलं, भिवंडी शहरातील सोमानगर परिसरातली घटना। उत्तराखंडमधील पिठोरगडच्या धारचूल भागात भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद। सांगली बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू। डोंबिवलीमध्ये 4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी चंद्रकांत हिवाळे पोलिसांच्या ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।